नगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीचे भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार यांचं पॅनल शुक्रवारपेठ समाचार चौक मातंग वस्ती या ठिकाणी जो पॅनलचे उमेदवार बसलेले आहेत त्या ठिकाणी सिद्धरामेश्वराचे नंदी ध्वजाचं आगमन इथं असतंय। या ठिकाणी 7वा नंदी ध्वज सोलापूर शहराची 900 वर्षाची जी परंपरा आहे त्या 7 नंदी ध्वजापैकी 7वा नंदी ध्वज या ठिकाणी बसतंय। या ठिकाणी हे उमेदवार बसले म्हणजे महापालिकेमध्ये जाऊन बसल्यासारखं आहे। थोडक्यात त्यांचा विजय झाला, हे महापालिकेत गेले आणि आमचा शुक्रवारपेठ समाचार चौक सावधान तरुण मंडळ मातंग समाजाच्या वतीनं अधिकृत पॅनलला जाहीर पाठिंबा आणि जे नगरसेवक आहेत आमचे मेंबर तर घरचेच आहेत थोडा आणि हे तिन्ही पण घरचे आहेत। यांना एक विनंती करतो की येत्या 5 वर्षात आमच्या वस्तीचा एक उमेदवार तुमच्या वरिष्ठांना आमदार असतील पालकमंत्री असतील आमचा एक कॅन्डिडेट तुम्ही पुढच्या वर्षी द्याव अशी विनंती करतो आणि तुमचा विजय झाला या ठिकाणी मी घोषित करतो। सोलापूर महानगरपालिकेचे अधिकृत उमेदवार भारतीय जनता पार्टीचे पॅनल टू पॅनल आमच्या शुक्रवार पेठमध्ये आमच्या भिंतीला भिंतच लागून आमचे बंधुराजेच म्हणायचं आता मेंबर साहेबांना अमरजी पुदाले आणि अमरजी पुदालेंच्या पॅनलमध्ये जे उमेदवार असलेले ते 100% बिनविरोध निवडून यासारखे असे उमेदवार आहेत या ठिकाणी। आणि अमर यांचं काम सांगायचं म्हणजे का की कुठलंही लहान लेकरू जरी त्यांच्या घरापाशी गेलं तर मेंबर जेवायला बसलं तर असा हात खरकट घेऊन त्यांनी येत असते, त्यांच्या कामाची ही त्यांचे पोच आहे। आणि आज या ठिकाणी शुक्रवारपेठ समाचार चौक प्रथमतः आज 1947 साली भारत देश स्वतंत्र झाला। आज जवळपास 79 वर्षे भारत देश स्वतंत्र होऊन गेलेले आहेत। प्रथमतः शुक्रवारपेठ समाचार चौक ही मातंग वस्ती म्हणजे या ठिकाणी 6 व 7 नंबर काठीचे आम्ही मानकरी आहोत। या ठिकाणी ज्या ठिकाणी मेंबर साहेब आता तुम्ही बसलेला आहो या ठिकाणी नंदीकोल बसते, हा तुम्ही बसलेले ठिकाणी बसलाव। 15 तारखेला मतदान आहे, 16 तारखेला पॅनल टू पॅनल भरघोस मताने निवडून जर नाही आलं तर हे आमचा शब्द आहे। आणि सर्वात प्रभाग 8 मध्ये भरघोस मताने तुम्ही निवडून याचाल, मी एवढंच या ठिकाणी बोलतो, मी माझी रजा घेतो। जय मेंबर हां बोला 2 मिनिट आज प्रभाग क्रमांक 8 शुक्रवारपेठ मातंग वस्ती येथे भारतीय जनता पार्टी 4 उमेदवाराला बोलून जो आमचा मान सन्मान केला, ज्यांनी जाहीर पाठिंबा दिला हे सगळे माझे बालपणाचे मित्रच आहेत। खंडूची आई असू दे, अनिलची आई असू दे, आबाची असू दे, सगळे माझं लहानपणच इथे गेलं आहे। पाठ भिंतीला भिंत लागून आहे। इतक्या वर्षापासून यांचे आमचे कौटुंबिक संबंध एक कुटुंबातला हिस्साच आहे। मी त्यांच्या सुखादुःखात असू दे, कुठल्या कार्यक्रमात असू दे, त्यांनी मला घेतल्याशिवाय मी त्यांना घेतल्याशिवाय कुठलं कार्य पार पडत नाही। आज मला अभिमान वाटतो की जानेवारी महिन्यात काठीच्या यात्रेमध्ये हे इलेक्शनचा कालावधी आला आणि ह्या ठिकाणी ज्या ठिकाणी काठीची सावली आहे त्या सावलीखाली आमचा सत्कार झाला। म्हणजे एकंदरीत आता जसं अनिल खंडू म्हणल्यासारखं मी तर काय इथलाच आहे, पण तिन्ही उमेदवाराला सांगतो बिलकुल काय काळजी करायचं नाही, आपण चांगल्या मताधिक्यानं निवडून येणार असं इथल्या सांगितलेल्या काठीच्या मानकऱ्यांनी आपल्याला शब्द दिलाय। मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो आणि ह्याच्या पुढे देखील यांचा असेच सहकार्य राहावं अशी मी विनंती करतो।